शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जप्तीची नोटीस आलेली आहे। काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतीची थकबाकी पोटी प्रशासनाची कारवाई, तर महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनीकडे 8 कोटींचा कर थकीत आहे। वारंवार कराची मागणी करून देखील दखल घेत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 129 प्रमाणे शिर्डी विमानतळाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंट जारी करण्यात आलं। प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेत। अधिकचा तपशील समजून घेऊया। प्रशांत, आपण बातमी पाहतोय, काय अधिकचा तपशील आहे या संदर्भातला? विक्रांत, 2017-18 ला शिर्डीला साईभक्तांच्या सुविधेसाठी काकडी हे गाव आहे, त्या ठिकाणी विमानतळाची स्थापना करण्यात आली। त्यानंतर विमानतळाच्या जे काकडी ग्रामस्थांना जे आहे जी आश्वासने दिली गेली होती ती तर पाळली गेली नाही। ती अनेक आश्वासनं बाकी आहेत। त्यात जी कराची रक्कम आहे ग्रामपंचायतची, ती कराची रक्कम वारंवार मागणी करूनही देण्यात आली नाही। थेट काकडी विमानतळाला खेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 कार्यक्रम झाले, त्यानंतर शासन आपला दारी कार्यक्रम झाला, त्यावेळीही ग्रामस्थांनी जी आहे ती निवेदने दिली होती। मात्र सातत्याने ग्रामस्थांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं जाणार। नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।